नमो बुद्धाय. जय भीम. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगोसंत. वाचक कीर्ती पटेकर. भाग 12वा. प्रोफेसर असताना. मी 1923 पासून ते 1937 पर्यंत मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपल होतो. 1937 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही, तो सर्वश्रुतही असला पाहिजे. तो स्वतः अत्यंत उत्साही असला पाहिजे. त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे. आपण आपल्या विषयी मनोरंजक करू अशी त्याच्यात धमक असली पाहिजे. तरच विद्यार्थीसुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही. हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःची काही कायदे केली होती. 50 मार्क्स मी उत्तराचे एकूण ते सार असेल त्यावर व 50 मार्क्स उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग मार्क्स ठेवले होते. रीतीमध्ये भाषालेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टीचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणं हाच माझा सिद्धांत होता. सर्वप्रथम मी 33 मार्क म्हणजे 3ऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे. पण कधीकधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे मी ठरवीत असे. अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मग मार्क्स द्यायचो. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडविला असला तर मी त्याला 45 मार्क्स द्यायचो. 45 मार्क्सनंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो. प्रश्न: मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी 45 पेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत? बाबासाहेब आंबेडकर: का नाही? मी काही विद्यार्थ्यांना 60 पर्यंत मार्क्स दिले आहेत, पण असे विद्यार्थी फारच कमी. कारण 60 मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे. प्रश्न: आपण 60 पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाही काय? बाबासाहेब आंबेडकर: 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला जे लायक आहेत, ज्यांचा अधिकार आहे, अशांनाच फक्त मी 60 पेक्षा जास्त मार्क्स दिले. तुमच्या या प्रश्नाने मला एक आठवण झाली. एकदा मी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 मार्क्स दिले. खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती. त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडवली होती की 150 पैकी 150च मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते. पण 6 मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत. खरोखर माझा नाईलाज होता. पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठविली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले की एका दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल. तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली. पण मला तीत काही फेरफार करायचा नव्हता. शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशीच पाठविली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. ही
उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकाकडे पाठविली गेली. कित्येकांनी 144 पेक्षा कमी मार्क्स दिले, तर एकाने तर 144 पेक्षा जास्त मार्क्स दिले. शेवटी नाईलाजास्तव त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला. प्रश्न: आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय? बाबासाहेब आंबेडकर. उत्तर: माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही. प्रश्न: कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय? जर केली असेल तर काय आपण तसेच वागलात? बाबासाहेब आंबेडकर. एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळाले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे, तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला. त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेन, पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते. अशी शिफारशींना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीने पाहत असे. मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करू शकतो, पण मला कदापि हे शोभणार नाही. एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान, हीन का म्हणून समजावे? माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने अन्य विद्यार्थ्याच्या तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं. माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले. भाग 13वा. सत्याग्रह का? आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही. आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे. ते राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे. पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आव्हान आहे. शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले. तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही, हाच एक प्रश्न या मंदिर प्रवेशात सत्याग्रहातून निर्माण होणार आहे. हिंदू मन खऱ्याखुऱ्या माणसाला माणूस म्हणावयास तयार आहे की नाही, हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्पत्तीस येणार आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन लेखले, पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही, याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे. हा सत्याग्रह हिंदूंच्या हृदय मंदिरात बदल करण्यासाठी आहे. उच्चवर्णीय हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे. तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे. रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमची खराखुरा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही. मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्या एकदम कायापालट होणार आहे असेही नाही. आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत. माणसाला माणूस म्हणून वागावे, माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत, मानवतेची प्रतिष्ठापना करावी. या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानावयास तयार आहे का नाही, याचीच कसोटी लागणार आहे. हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे. उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहे का नाही व
त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहे का नाही हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे. त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही. या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल, पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणते? हे आम्ही जाणतो, पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत. भाग 14 सत्याग्रह का नको? रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय याबाबत माझा सल्ला विचारला याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे कळविताना मला विशेष काही वाटत नाही. मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नयेच, पण ती सर्वस्वी बंद करावी. ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो. हे मोठे नवलाईचे व आश्चर्याचेच वाटेल. मला हे सांगताना जरा भीतीच वाटते. मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपणाला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जाणीव जगत राहावे हे नव्हे. तशी माझी कधीच समजूत नव्हती. मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल, मानाचा स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही. अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्काची जाणीव प्राप्त व्हावी व ते हक्क मिळविण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे. कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकात मानवी हक्काबद्दल झगडण्याची ईर्ष्या व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. याच पुढील पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण, प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली आहे. अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व राजकीय हक्काने प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील. पण हे शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज, धर्म व धर्मशास्त्रे यांच्यात अपादमस्तक फेरफार घडवून आणले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी अस्पृश्यांनी सुवर्ण हिंदूंना या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी झगडत राहावे. भाग 15 पदरात धोंडे टाकले. भाऊराव गायकवाड, रणखांबे, दानी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी तुरुंगवास निष्करण पत्करावा लागला. त्यातल्या त्यात श्री तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदिवान झाल्याने एकूण खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली. नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता त्यांनी गेल्या 3-4 वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष
व्यवहारात प्रगट करून दाखविली व ज्या जोशिल्या व धैर्यवृत्तीचा माझ्या या बंधुभगिनींनी परिचय करून दिला, ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कुणाचे सहाय्य नाही, सहानुभूती नाही. उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनले. अशा परिस्थितीत अस्पृश्यांकरिता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत 3-4 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणाने चालवली ही एकट्या हिंदुस्थानातील नव्हेच तर जगातील सर्व पददलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे, असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. पण ब्राह्मणी धर्माने मूढ, अनुदान व असहिष्णू बनविलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टीचे काय? या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी स्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली. आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली, पण या भाकरीऐवजी यांच्या पदरात ब्राह्मणादी स्पृश्य हिंदूंनी दगडधोंडेच टाकले.